हॅलो फ्रेंड्स, इंग्लिशचे क्वेश्चन आन्सर्स आपण बघतोय. आजचाही टॉपिक आपला व्हॉइसेस आहे. ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस करताना किंवा पॅसिव्ह सेंटेन्स आयडेंटिफाय करताना काय ट्रिक्स वापरायच्यात. काल एक व्हिडिओ ऑलरेडी आपण बघितला आहे. आजचा आपला हा दुसरा पार्ट. एकूण 30 क्वेश्चन्स आपण यात डिस्कस करणार विथ आन्सर्स अँड एक्सप्लेनेशन. या 30ही प्रश्नांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. गुगल फॉर्ममध्ये तुम्ही ते सॉल्व करून तुमचं स्कोर चेक करू शकता. सुरू करण्यापूर्वी मी सुनील पाटील आणि तुम्ही बघताय ग्रामर कट्टा. चला मग करूया सुरुवात आजच्या पहिल्या प्रश्नाला. द ड्रायव्हर इज वॉशिंग द कार. आपलं पहिलं टार्गेट काय आहे? आयडेंटिफाय द व्हर्ब. कोणता व्हर्ब? येस, इज वॉशिंग हा व्हर्ब आहे. इज वॉशिंग म्हणजे इमिजिएटली तुमच्या लक्षात आलं असेल त्याआधी ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करू. व्हर्बला इमिजिएटली जोडून ऑब्जेक्ट असतो. म्हणजे ऑब्जेक्ट काय झाला तुमचा? द कार. ज्या ठिकाणी प्रेझेंट टेन्समध्ये आय एन जी असतो तिथे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बीइंग आलं पाहिजे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय आलं पाहिजे? बीइंग आलं पाहिजे. याचा अर्थ हे दोन ऑप्शन्स आधीच गेले, आता खाली दोनच ऑप्शन्स राहिलेत. ड्रायव्हर इज वॉशिंग म्हणजे कुठला टेन्स आहे? प्रेझेंट आहे. प्रेझेंट म्हटल्यानंतर याच्यात द कार सिंग्युलर आहे, इजच आला पाहिजे, वॉज येणार नाही. म्हणजे याचा अर्थ हाही ऑप्शन गेला. इज आला, बीइंग आणि VPP. सो थर्ड ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर आहे? कालपासून आपण ह्या सगळ्या हिंट व्हॉइस, ट्रिक व्हॉइस प्रॅक्टिस करतोय. पीपल हॅव फोर्स द एम्परर टू लिव्ह द कंट्री. वर्ब कुठला वापरलाय? येस, हॅव फोर्स्ड. वर्ब कुठला आहे? हॅव फोर्स्ड. हुम? इमिजिएटली वर्बला जोडून ऑब्जेक्ट आहे द एम्परर. आता हॅव फोर्स म्हटल्यानंतर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आता एम्परर सिंग्युलर असल्या कारणाने आपण काय वापरणार? हॅज वापरणार. ज्या सेंटेन्समध्ये हॅव, हॅज, हॅड असतो तिथे आपण आठवणीने काय ॲड करतो? बीन ॲड करतो. चला मग ह्या क्ल्यूवर आन्सर मिळते का बघूया. एकाच वाक्यात हॅज दिलेला आहे म्हणजे बीनचीही तुम्हाला गरज नव्हती. हॅज बीन आणि VPP हॅज बीन फोर्स. म्हणजे ज्यावेळेस या ट्रिक्स लक्षात येतात चेंज द व्हॉइस तुम्हाला सोपा वाटायला लागेल. तिसरं ऑप्शन करेक्ट आहे. चला क्वेश्चन नंबर 3 बघा. आय हॅव रेड धिस नॉव्हल अ नंबर ऑफ टाइम्स. कुठला आहे वर्ब? एक्झॅक्टली हॅव रेड व्हॉट? धिस नॉव्हल. पुन्हा धिस नॉव्हल सिंग्युलर आहे आणि पुन्हा इथे हॅव आहे. याचा अर्थ हे प्रेझेंट परफेक्टचं सेंटेन्स आहे. याचा अर्थ धिस नॉव्हल नंतर काय आला पाहिजे तुमचा? हॅज. ॲडिशन काय होतं तुमचा? बीन. चला ऑप्शनमध्ये आपण शोधूया. इज दिसतो. एकाच वाक्यात त्याने हॅज दिलेला आहे, हॅज बीन रेड. सो ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. क्लिअर आहे? चलो फोर्थ सेंटेन्स. हू हॅज ब्रोकन धिस टेबल. हू हॅज ब्रोकन धिस टेबल. सुरुवात कशाने झाली पाहिजे? बाय हुम. सगळ्या ठिकाणी बाय हुम आहे. ओके. वर्ब कुठला आहे? हॅज ब्रोकन. ऑब्जेक्ट कुठला आहे? धिस टेबल. पुन्हा सिंग्युलर आहे. धीस टेबल्स असतात तर प्लुरल, पण धीस टेबल आहे. धीस टेबलच्या अगोदर काय वापरणार? साहजिकच हॅज वापरणार. म्हणजे बाय हुम हॅज शोधायचं आपल्याला. बाय हुम हॅज एकाच वाक्यात आहे. बाय हुम हॅज, बाकी कुठेच नाही. बाय हुम हॅज. क्लिअर? ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. दे आर वॉचिंग अ मूव्ही. सांगा वर्ब सांगा. येस, आर वॉचिंग हा वर्ब झाला. अगदी बरोबर. व्हॉट दे आर वॉचिंग? अ मूव्ही. आता आपल्याला पहिला क्ल्यू ऑलरेडी माहिती आहे. ॲक्टिव्हमध्ये ज्यावेळेस वर्बला ING असतो त्यावेळेस पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बीइंग वापरला गेला पाहिजे. बीइंग वापरला गेला पाहिजे. एकाच वाक्यात बीइंग आहे, बाकी काहीच शोधायची गरज नाही. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. क्लिअर आहे? या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस करत गेलात, आय चॅलेंज यू, एक्झाम कुठली असू द्या तुमचा पॅसिव्ह व्हॉइस चुकणार नाही. फक्त तुम्ही ॲक्टिव्हली प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. नाही तर मी व्हिडिओ मागे व्हिडिओ बनवतोय आणि तुम्ही फक्त पॅसिव्ह रीडरसारखे किंवा लिस्नरसारखे असाल किंवा व्ह्यूवर असाल तर ते नाही होणार पॉसिबल. गुगल फॉर्ममध्ये दिलेले क्वेश्चन सॉल्व करून बघा. त्यातला स्कोअर जर चांगला होत असेल तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस लक्षात येतोय. वी शुड कॉल अ डॉक्टर इमिजिएटली. वर्ब सांगा. शुड कॉल. मॉडल ऑक्झिलरी प्लस V1. हुम?
अ डॉक्टर. आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस मॉडल ऑक्झिलरी असतो, मॉडल ऑक्झिलरी नंतर बी ॲड होतो. काय ॲड होतो? बी. शुड बी शोधा. मग एकाच वाक्यात दिसतोय का दोन वाक्यात दिसतोय? दोन वाक्यात दिसतोय. शुड बी इथेही आहे, शुड बी इथेही आहे. बरोबर आहे. हां. सो ऑब्जेक्ट सुरुवातीला पाहिजे अ डॉक्टर. ऑब्जेक्ट सुरुवातीला पाहिजे अ डॉक्टर. म्हणजे याचा अर्थ या वाक्यामध्ये डॉक्टर ऑब्जेक्ट पुढे आहे, शुड बी. इथे वी घेतलं त्यामुळे हा ऑप्शन तुमचं इथेच गेला, कारण की ऑब्जेक्टने सुरुवात होते पॅसिव्ह व्हायचे. अ डॉक्टर शुड बी कॉल्ड इमिजिएटली. क्लिअर? गिव्ह द ऑर्डर. गिव्ह द ऑर्डर. वर्बने सुरुवात झाली. येस, गिव्ह हा वर्ब आहे. व्हॉट? द ऑर्डर. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य असतं, एक तर वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने झाली. जर ऑब्जेक्टने झाली तर ऑब्जेक्ट नंतर शूड ॲड झाला पाहिजे. आता ऑब्जेक्टने झालेली आहे द ऑर्डर, इथे फक्त ऑर्डर आहे पण शूड नाही आहे, म्हणजे गेले. याचा अर्थ दुसरी मेथड आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. अशा वेळेस ऑब्जेक्टच्या अगोदर लेट वापरला गेला पाहिजे. लेट, ऑब्जेक्ट आणि मग बी. सो लेट द ऑर्डर बी कुठे आहे? लेट द ऑर्डर बी गिव्हन. सेंटेन्स नंबर 3, ऑप्शन नंबर सी. क्लिअर? लेट, ऑब्जेक्ट, बी आणि मग व्ही पी पी. म्हणजे हा सगळ्यात सोपा पॅटर्न आहे पॅसिव्ह व्हॉइसचा. शी गेव हिम अ लेटर. कुठला आहे व्हर्ब? येस, गिव. सेकंड. बरोबर. हुम, हिम. व्हॉट? अ लेटर. पॅसिव्ह व्हॉइसची सुरुवात एक तर हीने झाली पाहिजे किंवा लेटरने झाली पाहिजे. सगळ्या ठिकाणी हीने झालेली आहे म्हणजे प्रश्न संपला. ही सिंग्युलर असल्या कारणाने सी काय हवाय? ही नंतर वॉज हवाय. ही नंतर वॉज एकाच वाक्यात आहे. ही वॉज गिव्हन अ लेटर. पहिलाच ऑप्शन. काल मॅक्सिमम सेंटेन्सेस व्हिडिओ 1 मध्ये सिम्पल पास्टचे होते, कारण की आयोगाला बऱ्याचदा सिम्पल पास्ट जास्त विचारला जातो. ऑब्जेक्ट नंतर वॉज, प्लुरल असेल तर वर आणि व्ही पी पी हा कॉमन एलिमेंट आहे. व्ही पी पी इज अ कॉमन एलिमेंट. अ कमिटी मेक्स द सिलेक्शन ऑफ स्टुडंट्स. व्हर्ब कुठला आहे? येस, मेक्स. व्हर्बला ES लागलेला आहे. याचा अर्थ पॅसिव्हाइज करताना एम इज आर आणि व्ही पी पी आला पाहिजे, कारण की सिम्पल प्रेझेंटचं वाक्य आहे. ऑब्जेक्ट कुठला आहे बघा? द सिलेक्शन ऑफ स्टुडंट्स. यात गोंधळ काय होऊ शकतो बघा. सिलेक्शन सिंग्युलर आहे, स्टुडंट्स प्लुरल आहे, पण आपण सिलेक्शनविषयी बोलतोय की स्टुडंट्सविषयी बोलतोय? आपण सिलेक्शनविषयी बोलतोय, स्टुडंट्सच्या सिलेक्शनविषयी बोलतोय. याचा अर्थ हा तुमचा काय झाला? सिंग्युलर. सो द सिलेक्शन ऑफ स्टुडंट्स इज कुठे दिलेलं आहे? द सिलेक्शन ऑफ स्टुडंट्स इज एकाच वाक्यात आहे. द सिलेक्शन ऑफ स्टुडंट्स इज. कारण की ज्यावेळेस इकडे V1 किंवा VSES असतो, पॅसिव्हाइज करताना एम, इज, आर आणि व्ही पी पी येतो. त्यामुळे इथे सिलेक्शन ऑफ द स्टुडंट सिंग्युलर आपण इज आणि व्ही पी पी वापरला, मेड. क्लिअर आहे? करू करेक्ट सी. डू नॉट डॅमेज द एन्व्हायरमेंट. डू नॉट डॅमेज द एन्व्हायरमेंट. इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे. डू नॉट डॅमेज द एन्व्हायरमेंट. आता लेटने दिलेला आहे का? नाही. मग याचा अर्थ ऑब्जेक्ट पुढे घेऊ आपण द एन्व्हायरमेंट. आणि आपण ऑलरेडी मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं द एन्व्हायरमेंट नंतर काय आला पाहिजे? मग शूड. निगेटिव्ह असल्या कारणाने नॉट. सो एन्व्हायरमेंट शुड नॉट बी. कुठे दिसतंय? एन्व्हायरमेंट शुड नॉट बी. येस, एन्व्हायरमेंट शुड नॉट बी डॅमेज. हां, लेट द एन्व्हायरमेंट नॉट बी डॅमेज असं ऑप्शन नाही आहे, म्हणून ऑब्जेक्ट पुढे घेतल्यानंतर पॉझिटिव्ह असेल तर शुड बी, निगेटिव्ह असेल तर शुड नॉट बी. सेंटेन्स निगेटिव्ह असल्या कारणाने शुड नॉट बी आणि व्ही पी पी टाकला आपण, डॅमेज. ऑप्शन नंबर सी करेक्ट. वी डीड धिस. वी डीड धिस छोटं वाक्य. वर्ब कुठला? डीड. डीड हा सेकंड फॉर्म आहे. डू, डीड आणि डन. डू, डीड आणि डन. ऑब्जेक्ट कुठला? धिस. आता धिस सिंग्युलर आहे आणि V2 म्हटल्यानंतर ऑफकोर्स धिस वॉज. कुठे आलेला आहे धिस वॉज? 3 ठिकाणी आहे धिस वॉज, धिस वॉज, धिस वॉज. पूर्ण वाक्य वाचावं लागेल. धिस वॉज डन. डन 3 ठिकाणी आहे. बाय अस.
दिस वॉज डन बाय अस. बरोबर आहे. इथे तर प्रश्नच नाही, म्हणजे बाय ऑलचा संबंधच नाही, म्हणजे इथे दोन ऑप्शनपैकी बाय देम दिलेला आहे, वीचा अस होतो, त्यामुळे डी इज द करेक्ट आन्सर. क्लिअर आहे. म्हणजे खूप सेंटेन्सेस नंतर पूर्ण सेंटेन्स रीड करावं लागलं. वन शुड रिस्पेक्ट एल्डर्स. व्हर्ब सांगा मला. शुड आणि रिस्पेक्ट, अगदी बरोबर. ऑक्झिलरी आणि V1. ऑब्जेक्ट एल्डर्स. बरोबर आहे. सुरुवात ऑब्जेक्ट होणार हे तर ऑलरेडी माहिती आहे, म्हणजे एल्डर्स सुरुवातीला पाहिजे, सगळ्या ठिकाणी एल्डर सुरुवातीला आहे. मॉडल ऑक्झिलरी नंतर बी ॲड झाला पाहिजे आणि VPP कुठे आहे मग. शुड बी रिस्पेक्टेड एकाच वाक्यात दिसतोय, शुड बी रिस्पेक्टेड. बाकी शुड हॅव, शुड बी, रिस्पेक्ट ईडी नाही आहे, शुड हॅवचा संबंध नाही आहे. सो बी इज द करेक्ट आन्सर. क्लिअर आहे. हू टॉट यू मराठी. कुठला आहे वर्ब. टॉट. सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. whom, you, what, मराठी. येस. आता काय करावं लागेल आपल्याला. एक तर मराठीने सुरुवात कुठेच नाही आहे, मग याचा अर्थ आपल्याला यूने सुरुवात करावं लागेल. बाय होम आणि यू सोबत काय बसतो तुमचा वर. सो बाय होम वर कुठे आहे. बाय होम वर. बाय होम वर यू टॉट मराठी. बाय होम वर यू टॉट मराठी. ऑफकोर्स दिस इज द करेक्ट आन्सर. दिस इज द रॉंग आन्सर. बाय होम वर यू टॉट मराठी, कारण की हा सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्ट असल्या कारणाने बाय होम वर यू टॉट मराठी. क्लिअर आहे. ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. कुठला आहे वर्ब. ब्रिंग. ऑब्जेक्ट अ ग्लास ऑफ वॉटर. अ ग्लास ऑफ वॉटर शूड कुठेच दिसत नाहीये. अ ग्लास ऑफ वॉटर शूड दिसतोय का. नाही, म्हणजे लेटचं आन्सर करेक्ट आन्सर आहे आणि एकच ऑप्शन दिलेला आहे लेटचा. लेट अ ग्लास ऑफ वॉटर. बी ब्रॉट. ब्रिंगचा थर्ड फॉर्म आपण वापरला ब्रॉट. क्लिअर. हू कॅन सेव्ह आर कंट्री. कॅन सेव्ह ऑब्जेक्ट आर कंट्री. कॅन मॉडल ऑक्झिलरी आहे V1 आहे. मॉडल ऑक्झिलरी असल्यावर आपण बी ॲड करतो आणि सेव्हचा थर्ड फॉर्म. सो कॅन बी सेव्ड. कॅन बी सेव्ड. हां, पण हूचा क्वेश्चन आहे. सो बाय हुम कॅन. बाय हुम कॅन बी सेव्ड. आला. बाय हुम आपल्याला आत्तापर्यंत लक्षात आलं आहे. बाय हुम नंतर इमिजिएटली हेल्पिंग वर्ब लिहिणं गरजेचं आहे, त्यामुळे इथे आपण बाय हुम कॅन आर कंट्री बी सेव्ड. सी इज द करेक्ट आन्सर. दे सेल द वूड. वर्ब सेल. सेलला कुठलाच प्रत्यय नाही आहे, याचा अर्थ दिस इज द फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे. अगदी बरोबर. ऑब्जेक्ट द वूड सिंग्युलर आहे. द वूड इज. द वूड इज एकच वाक्यात वूड इज संपलं. द वूड इज सोल्ड बाय दे. एकच हिंटमध्ये आपल्याला आन्सर मिळालं. पुल द रोप. पुल द रोप कुठलं सेंटेन्स आहे. व्हर्बने सुरू होणारं इम्परेटिव्ह असतं. व्हर्ब झाला आपला पुल. व्हॉट द रोप. लेटने सुरुवात झाली पाहिजे. लेट द रोप. कुठे लेट द रोप. एकाच वाक्यात आहे. लेट द रोप बी पुल्ड. आन्सरच मिळालं. बाकी लेट दिलेलंच नाही. हां, तुम्ही म्हणाल सर द रोपने सुरुवात झाली, पण द रोप नंतर शूड टाकायला हवं होतं. शूड दिलेलं आहे कुठे. नाही, प्रश्नच नाही. इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये पॅसिव्हमध्ये एक तर शूड दिला पाहिजे, अदरवाईज लेट आणि ऑब्जेक्टने सुरुवात झाली पाहिजे. फ्रॉम द गिव्हन सेंटेन्सेस विच वन इज इन पॅसिव्ह व्हॉइस. आत्तापर्यंत ॲक्टिव्हचा पॅसिव्ह करत होतो. आता 4 ऑप्शन्समध्ये पॅसिव्ह व्हॉइस कुठला आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता पॅसिव्ह व्हॉइस कुठला आहे ओळखताना आपल्याकडे काय हिंट आहे. ॲमिज आर वॉज वर नंतर VPP हवा. हॅव हॅज बीन आणि VPP हवा. ॲमिज आर वॉज वर बीइंग किंवा VPP हवा. मॉडल ऑक्झिलरी बी आणि VPP हवा. आता बघूया आपण. मॉडल ऑक्झिलरी बी आणि VPP. हॅज आणि रिटर्न यात बीन नाही आहे, म्हणजे शक्यच नाही आहे. ओपन डायरेक्ट VPP आहे, ऑक्झिलरीज नाही आहे.
आणि हू मेड यू मॅड, मेड इथे एकटं आहे. याचा अर्थ मॉडल ऑक्झिलरी बी आणि VPP हा एकमेव सेंटेन्स पॅसिवाईजमध्ये दिला आहे. बाकी सगळे ॲक्टिव्हचे सेंटेन्स आहे. कशावरून ओळखलं आपण? तेव्हा सर VPP इथे पण होता दिलेला, नो डाऊट दिलेला होता, पण ज्यावेळेस प्रेझेंट परफेक्ट येतो त्यावेळेस पॅसिवाईजमध्ये बीन असणं गरजेचं असतं. इथे ओपन एकटा आहे. पॅसिवाईजमध्ये VPP सोबत नेहमी ऑक्झिलरी येतो, हेल्पिंग वर्ब येतोच. त्यामुळे इथे जरी तुम्हाला VPP दिसत असलेत, मुळात एकटे येणारे VPP नसतात. ज्यावेळेस ED एकटा येतो त्यावेळेस तो V2 कन्सिडर होतो आणि जर तो हेल्पिंग वर्ब सोबत आला तर तो VPP कन्सिडर होतो. राईट लक्षात? ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. आधीच अंडरलाईन त्याचा पहिलाच. I found a whole new world in Anne Frank's diary. Found is the verb. Very good. V2. आता ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. अ होल न्यू वर्ल्ड इन ॲन फ्रँक्स डायरी हा पूर्ण ऑब्जेक्ट आहे. अ होल न्यू वर्ल्ड. इन आपण जोडला तरी चालेल, सेपरेट लिहिला तरी चालेल. आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे होल न्यू वर्ल्ड नंतर वॉज आला पाहिजे. अ होल न्यू वर्ल्ड नंतर वॉज आला पाहिजे, एकाच वाक्यात वॉज. डी. अ होल न्यू वर्ल्ड इन ॲनी फ्रँक्स डायरी वॉज फाउंड असंही चालेल. अ होल न्यू वर्ल्ड वॉज फाउंड बाय मी इन ॲनी फ्रँक्स डायरी हेही करेक्ट आहे. अ होल न्यू वर्ल्ड वॉज फाउंड इन ॲनी फ्रँक्स डायरी बाय मी हेही करेक्ट आहे. पुन्हा एकदा सांगतो, डोंट वरी. अ होल न्यू वर्ल्ड इन ॲनी फ्रँक्स डायरी वॉज फाउंड बाय मी चालेल. A whole new world was found in Anne Frank's diary by me. याचा अर्थ बायने जोडलेला सब्जेक्ट हा शेवटी जरी लिहिला तरी आन्सर करेक्ट. पण इथे एकमेव दिलेला आहे तुम्हाला सिंपल पासचा वॉज, बाकी कुठेच काहीच हिंट नाही आहे. याचा अर्थ ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे. सेंड अस युअर कॉन्ट्रीब्युशन. सेंड अस युअर कॉन्ट्रीब्युशन. ओके, सेंड V1 आहे, बरोबर आहे. काय पाठवायचं आहे? युअर कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे याचा अर्थ इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. तर आपण काय करणार? लेट युअर कॉन्ट्रीब्युशन. कुठे दिसते लेट युअर कॉन्ट्रीब्युशन? लेट युअर कॉन्ट्रीब्युशन बी सेंट. सेंड नाही येणार, VPP झालं पाहिजे ना, बी सेंट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट टू ने जोडला. सो लेट युअर कॉन्ट्रीब्युशन बी सेंट टू अस. सी इज द करेक्ट आन्सर. Who has done this? Has done what? This. आता ऑलरेडी आपल्याला माहिती धिस सिंग्युलर आहे, म्हणजे धिसच्या अगोदर काय आला पाहिजे? हॅज. सो बाय हुम हॅज शोधा. बाय हुम हॅज एकच वाक्यात आहे. बाय हुम हॅज धिस बी डन. पुढचं वाचायची गरजच नाही. बी इज द करेक्ट आन्सर. पोस्ट द लेटर. वर्ब पोस्ट. ऑब्जेक्ट द लेटर. लेट द लेटर. येस, लेट द लेटर. लेट द लेटर. बाकी कुठली हिंटच नाही आहे. लेट द लेटर बी पोस्टेड. हू टॉट यू फ्रेंच. वर्ब कुठला आहे? टॉट. हुम यू. व्हॉट? फ्रेंच. काय करायचं आपल्याला? एकतर फ्रेंच पुढे घ्यावं लागेल, अदरवाइज यू पुढे घ्यावं लागेल. यू पुढे कुठेच नाही म्हणजे फ्रेंच पुढे घेणार, बरोबर आहे. हां, पण मग आपण काय करणार? बाय हुम. बाय हुमचे किती वाक्य आहे? येस, बाय हुम. फ्रेंच सिंग्युलर आहे म्हणजे बाय हुम वॉज. बाय हुम वॉज फ्रेंच. वर काय नाही येणार? हां, यू पुढे घेतला असता तर वर आला असता. त्याच्यामुळे एकमेव करेक्ट सेंटेन्स आहे तुमचं. बाय हुम पुढे घेतलं, फ्रेंच सिंग्युलर असल्या कारणाने वॉज आला पाहिजे. हां, यू पुढे घेतला असता तर वर आला असता. मग दुसऱ्या पद्धतीने आपण हे करेक्ट आन्सर आहे. दुसरं आन्सर काय आलं असतं? दुसरं आन्सर असं असतं, बाय हुम यू पुढे घेतल्यामुळे वर. बाय हुम वर यू टॉट. डायरेक्ट ऑब्जेक्ट जसाच्या तसा. बाय हुम वर यू टॉट फ्रेंच. अदरवाइज बाय हुम वॉज फ्रेंच टॉट टू यू. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट टू ने जोडतात, डायरेक्ट ऑब्जेक्ट जसाच्या तसा लिहिला जातो. आता हा ऑप्शन दिलेला नाही आहे, अदरवाइज हेही आन्सर आपलं करेक्ट होतं. क्लिअर आहे?
या सगळ्या ॲक्टिव्ह टू पॅसिव्हचे वेगवेगळे व्हिडिओ बनवून ऑलरेडी अपलोड करून ठेवलेले आहेत. डायरेक्ट आन्सर्स आयडेंटिफाय करायला जर डिफिकल्ट जात असेल, गो थ्रू दॅट व्हिडिओज. त्याची प्लेलिस्ट सेपरेट बनवलेली आहे. पुढचा प्रश्न, डू नॉट इन्सल्ट द वीक. डू नॉट इन्सल्ट द वीक. निगेटिव्ह सेंटेन्स इम्परेटिव्ह. डू नॉट इन्सल्ट हा वर्ब झाला. हुम द वीक. एक तर शूड अदरवाईज लेट. लेट दिसत नाही म्हणजे शूड. द वीक काय करतो आपण, शूड निगेटिव्ह असल्या कारणाने नॉट आणि मग बी. बरोबर आहे. कुठे दिसतोय का शूड नॉट बी. शूड नॉट बी एकच वाक्यात आहे. द वीक शूड नॉट बी इन्सल्टेड. येस, करेक्ट आन्सर इज सी. लिसन टू मी. लिसन टू मी. येस, लक्षात आलं का. यू आर रिक्वेस्टेड, यू आर सजेस्टेड, यू आर कमांडेड एकच वाक्यात आहे. यू आर रिक्वेस्टेड, बाकी काहीच नाही त्याच्यात. इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. ज्या इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट नसतो त्याचं पॅसिवाइज करताना आपण यू आर रिक्वेस्टेड, यू आर आस्क, यू आर सजेस्टेड, यू आर कमांडेड, यू आर ऑर्डर या पद्धतीने करतो. एकमेव वाक्य दिलं होतं यू आर रिक्वेस्टेड. समन द फायर ब्रिगेड. समन फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. होम द फायर ब्रिगेड. एक तर लेटने सुरुवात झाली पाहिजे किंवा शूड बी असलं पाहिजे. शूड बी दिसतोय का, नाही. द फायर ब्रिगेड शूड बी कुठेच दिसत नाही. द फायर ब्रिगेडने सुरुवातच नाही, याचा अर्थ लेटने सुरुवात झाली पाहिजे. एकाच वाक्यात लेट दिलेला आहे. लेट नंतर ऑब्जेक्ट टाकलं. लेट द फायर ब्रिगेड. लेट द फायर ब्रिगेड बी समन टू बी समन. लेट द फायर ब्रिगेड टू बी समन. लेट द फायर ब्रिगेड टू बी समन. टू बी आणि व्हीपीपी वापरलेला आहे. म्हणजे एकमेव हिंट त्यांनी दिलेली ती लेटची, बाकी काहीच नाही. एक तर दुसऱ्या प्रकारे काय दिलं असतं, द फायर ब्रिगेड शूड बी समन्ड चाललं असतं, पण तो पर्यायच दिलेला नाही, म्हणून लेटचा पर्याय करेक्ट आन्सर. क्लिअर आहे. व्हाय डीड यू राईट सच अ लेटर. बर, डीड आणि राईट हा वर्ब आहे. डीड आणि राईट हा वर्ब झाला. याचा अर्थ हा झाला तुमचा V2. बरोबर आहे. व्हॉट सच अ लेटर हा झाला तुमचा ऑब्जेक्ट. सच अ लेटर नंतर काय आला पाहिजे, ऑफकोर्स वॉज. हा क्वेश्चन आहे, त्यामुळे व्हाय वॉज कुठल्या वाक्यात व्हाय वॉज. व्हाय वॉज आला का ऑब्जेक्ट. सच अ लेटर रिटन बाय. म्हणजे इथेच हिंट मिळाली तुम्हाला की ऑब्जेक्ट सोबत वॉज गेला पाहिजे. क्वेश्चन असल्याकडनं वॉज पुढे घेतला. व्हाय वॉज सच अ लेटर रिटन बाय यू. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वी ॲडमायर द ब्रेव. वर्ब ॲडमायर, ऑब्जेक्ट द ब्रेव. ॲडमायरला कुठलंच सफिक्स नाही आहे, याचा अर्थ दिस इज द फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. द ब्रेव सिंग्युलर आहे, सो द ब्रेव. द ब्रेव सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, प्लुरल आहे. सो द ब्रेव आर पाहिजे. हां, ब्रेव हा प्लुरल म्हणून वापरला आहे. द ब्रेव आर कुठे आहे, द ब्रेव आर. येस, द ब्रेव आर ॲडमायर्ड बाय अस. ब्रेव हा प्लुरल असल्या कारणाने आपण आर घेतला. ॲम इज आर हा सिंपल प्रेझेंटमध्ये आपण वापरतो. सो द ब्रेव आर ॲडमायर्ड बाय अस. क्लिअर. सेंटेन्स सेकंड लास्ट, पीपल रिगार्डेड हिम. हां, यात काय केलेलं आहे त्यांनी आता बघा. रिगार्डेड व्हर्ब वापरून हिम ऑब्जेक्ट आहे. कॉल्ड व्हर्ब वापरून हिम ऑब्जेक्ट आहे. दोन ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत. रिगार्डेड हिम पण आहे आणि कॉल्ड हिम पण आहे. पण तुमच्या लक्षात आलं असेल हा ही V2 आहे, हा ही V2 आहे. तर काय करणार आपण. येस, ही वॉज रिगार्डेड, ही वॉज कॉल्ड. ही वॉज रिगार्डेड, ही वॉज कॉल्ड कुठे दिलेलं आहे. ही वॉज रिगार्डेड ॲज अन इम्पोस्टर अँड वॉज कॉल्ड अ व्हिलन. बाकी कुठेच दिसत नाही आहे, कारण की इथे हॅड वापरलेला आहे, इथे इज वापरलेला आहे, इथे हॅज बीन वापरला आहे. जिथे V2 असतो तिथे आपण वॉज वापरतो सिंग्युलर सोबत, आणि प्लुरल असेल तर आपण वर वापरतो. त्यामुळे एकमेव ऑप्शन करेक्ट आहे, बाकी सगळे ऑप्शन्स इनकरेक्ट.
क्लिअर. लास्ट सेंटेन्स ऑफ द डे. फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स विच वन इज इन पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह वॉइसमध्ये सेंटेन्स ओळखायचं आहे. बर. हॅज इन्व्हायटेड, बीन मिसिंग आहे. हॅव हॅज हॅड नंतर बी नसला पाहिजे. शाल विल हॅव नंतर बी नसला पाहिजे. जिथेही हॅव हॅज हॅड येतो त्यानंतर बी नसला पाहिजे. गेला पहिला. इथे बीन गेला पहिला. मॉडल ऑक्झिलरी प्लस बी प्लस व्ही पी पी. येस. पॅसिव्ह वॉइसमध्ये डीड येतच नाही. सिंपल पास्ट म्हटल्यानंतर वॉज आणि व्ही पी पी आला पाहिजे होता. त्यामुळे हेही करेक्ट नाही आहे, हेही इनकरेक्ट आहे. एकमेव पॅसिव्ह वॉइसचं सेंटेन्स दिसते विल बी सेंट. सिंपल फ्युचरचं वाक्य आहे. म्हणजे ह्या सगळ्या हिंट्स आहेत. पॅसिव्ह वॉइस ओळखताना काय आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की काय हिंट्स आहेत पॅसिव्ह वॉइसच्या. टू बीचं रूप प्रेझेंटमध्ये आपण वापरतो ॲम इज आर. पास्टमध्ये आपण वापरतो वॉज आणि वर. आणि मग तुमचा आला पाहिजे व्ही पी पी. अदरवाइज एम इज आर वॉज वर. कंटिन्युअसमध्ये बिंग येतो आणि मग व्ही पी पी येतो. बरोबर आहे. प्रेझेंटमध्ये हॅव हॅज, पास्टमध्ये हॅड, फ्युचरमध्ये शाल किंवा विल हॅव, मग ॲड होतो तुमचा बीन आणि व्ही पी पी. आणि कुठलीही मॉडल ऑक्झिलरी असू द्या, मॉडल ऑक्झिलरी नंतर बी आणि व्ही पी पी. अदरवाइज मॉडल ऑक्झिलरी सोबत जर हॅव असेल तर बीन आणि व्ही पी पी. ह्या झाल्यात पॅसिव्ह सेंटेन्स असण्याच्या हिंट्स. या व्यतिरिक्त पॅसिव्हमध्ये काहीच नसणार. ऑफकोर्स इम्परेटिव्ह सेंटेन्स असलं तर तुम्हाला ऑलरेडी माहिती. इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये एकतर बी व्ही पी पी असतो किंवा नॉट व्ही पी पी असतो. आणि त्यानुसार शूडचा ऑलरेडी इथे येऊन गेलेला आहे. मॉडल ऑक्झिलरी शूड बी व्ही पी पी ऑलरेडी कव्हर झालं आहे. या कन्स्ट्रक्शन्स व्यतिरिक्त पॅसिव्ह वॉइसमध्ये कन्स्ट्रक्शन नाही. हे सगळं इम्पॉर्टंट कन्स्ट्रक्शन आहे पॅसिव्ह वॉइसमधलं. अजून काही सेंटेन्सेस आपण प्रॅक्टिससाठी घेऊया. यासाठी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.